डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाने त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 3च व्यक्तींना गुरुस्थानी ठेवलेलं आहे. त्यातील एक म्हणजे संत कबीर. तर यामागे काय लॉजिक असावं? महात्मा बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा फुले या तिघांना त्यांनी गुरु मानलेले आहे. तर या तिघांना त्यांनी गुरु मानलेलं असल्यामुळं या तिघांमध्ये साम्य आहेच, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबीरांना गुरु मानत असताना कबीरांविषयी बाबासाहेबांनी एक विधान केलेलं आहे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलेलं आहे. ओके. हे कबीराचं बाबासाहेबांचं निरीक्षण आहे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलेलं आहे. आणि ते तत्व काय तर समतेचं तत्व आहे. बरोबर आहे ना? राईट. हे बाबासाहेबांनी विधान केलं कारण बाबासाहेबांच्या अनुभवाला ते आलं असणार. आणि बुद्धाच्या आधी बाबासाहेबाच्या आयुष्यात कबीर आलेला आहे, बुद्ध नंतर आलेला आहे. अच्छा. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी हे कबीरपंथी होते. ओके. त्याच्यामुळे कबीराचे दोहे बाबासाहेबांनी लहानपणापासून वाचले होते. बुद्ध मॅट्रिकच्या परीक्षेनंतर त्यांच्या हातात आला. त्यांचे गुरुजी केळुसकरांनी त्यांना बुद्ध दिला, पण त्याच्या आधी कबीर होता त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे कबीराचा प्रभाव होता. आणि नंतर जेव्हा लक्षात आलं की बुद्धाचं तत्वज्ञान आणि कबीराचं तत्वज्ञान याच्यात खूप साम्य आहे, समतेचं तत्व दोघांमध्ये सारखं आहे, त्याच्यामुळं कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानलं. एक त्यांचं निरीक्षण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलं होतं, हे बाबासाहेबांचं मत होतं, म्हणून त्यांनी त्याला गुरु मानलेलं होतं. दुसरी गोष्ट, बुद्धाचं तत्वज्ञान आणि कबीराचं तत्वज्ञान याच्यामध्ये काय साम्य आहे, तर त्याच्या आधी आपल्याला बुद्धावरचा प्रभाव पाहावा लागेल, कबीरावरचा. तर कबीरांवर जो प्रभाव आहे तो बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे, कारण तिथून जवळच सारनाथ होतं. सारनाथ हे बौद्ध धर्माचं केंद्र होतं. बरोबर आहे ना? आणि ह्यांचा आपल्या नाथ संप्रदायाचा सुद्धा प्रचंड प्रभाव आहे कबीरावर, कारण तेही तिथून जवळच होतं. ज्याला आपण गोरखपूर म्हणतो तेही तिथून जवळच होतं. ते नाथ संप्रदायाचं केंद्र होतं. सुफी आलेले होते, ते अवतीभोवती होतेच, त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे बौद्ध तत्वज्ञान, नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान, सुफी तत्वज्ञान याचा प्रभाव कबीरावर होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कबीरांनी नामदेवाला गुरु मानलेलं होतं. नामदेव, संत नामदेव. एक 150 वर्ष आधी कबीराच्या त्या भागात जाऊन नामदेवांनी जागरण केलेलं होतं आणि त्याचा प्रभाव म्हणून कदाचित कबीराच्या वाट्याला हे वातावरण उपलब्ध झालं असावं, ही एक वाट नामदेवांनी निर्माण करून दिली असावी. त्याच्यामुळं जागोजाग वेळोवेळी कबीरांनी नामदेवांचा उल्लेख केलेला आहे. नामदेवाला त्यांनी आपली गुरु मानलेला आहे. आणि नामदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की नामदेव ज्या काळात मुस्लिम आक्रमण या देशात झालं आणि सगळा देश भयभीत झालेला होता मुस्लिम आक्रमणामुळं, त्या काळात एकमेव नामदेव हा संत होता जो संपूर्ण भारतभर फिरला आणि लोकांना त्यांना आत्मविश्वास दिला. घाबरू नका, मी आहे, मै हूं म्हणतो ना आपण, तो आत्मविश्वास त्यांनी दिला. आणि त्या आत्मविश्वासातून लोकांना आत्मविश्वास मिळाल्यामुळं पुढं 5 धर्म संप्रदाय उत्तर भारतामधले नामदेवाला गुरु मानतात. अच्छा. कबीर नामदेवाला गुरु मानतात. बरोबर. गुरु नाथ ज्यांनी शीख धर्म म्हणजे त्यांनी नामदेवाला गुरु मानलं. नामदेवांचे 61 अभंग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दादू संप्रदाय जो आहे उत्तर भारतामधला, त्याचे जे आहेत दादू त्या संप्रदायाचे, ते नामदेवाला गुरु मानतात. अच्छा. मीरा नामदेवाला गुरु मानते, रविदास नामदेवाला गुरु मानतात. म्हणजे त्या काळामध्ये नामदेवांनी संपूर्ण भारतात जे जागरण निर्माण केलेलं होतं त्याच्या परिणामातून हे अनेक संप्रदाय, म्हणजे वारकरी चळवळ तर नामदेवाच्या याच्यातून निर्माण झालीच झाली प्रयत्नातून, पण उत्तर भारतामध्ये अनेक संप्रदाय त्यांच्या प्रेरणेनं निर्माण झाले. तर हे म्हणजे आपले कबीर जे आहेत हे सुद्धा नामदेवाला आपला गुरु मानतात, आपला पूर्वज मानतात. ओके.